नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती जी 2016 वर्षी झालेली आहे त्यामधील विचारण्यात आलेले जे काही सामान्य ज्ञान प्रश्न आहेत आपण त्यावर हा व्हिडिओ घेत आहोत. तर मित्रांनो, हा जो प्रश्नसंच असणार आहे हा वाशिम जिल्हा तलाठी भरती 2016 साठी विचारण्यात आलेले जे महत्त्वाचे 26 प्रश्न होते ते आपण घेणार आहोत. यामधील जे शेवटचे 4 प्रश्न असणार आहेत हे सध्याच्या म्हणजेच 2022च्या करंट अफेअर्सवर घेतलेले प्रश्न आहेत. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे. टेलिग्रामवर आपण डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये पोस्ट करत असतो. सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने सर्व स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे कोण? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. कारण 2016ला जी भरती झालेली आहे त्यामध्ये खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते आणि जी 2019ला भरती झालेली आहे त्यावरही आपण डीपमध्ये काही व्हिडिओ घेतलेले आहेत. त्यातील जे प्रश्न आहेत हे थोडे हार्ड लेवलचे होते. या ठिकाणी मराठीतला पहिला प्रश्न आलेला आहे. पहा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, त्यांना सहोदर असं म्हणतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द विचारला आहे. तर विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक 2, तर विधवा होतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. पहा, तलाठी भरती 2016 मध्ये तसेच पोलीस भरती 2018 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न तिसरा आहे, दिव्यांग मंत्रालय घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? पहा, दिव्यांग मंत्रालय घोषित करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ते दिव्यांग मंत्रालय घोषित केलं आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, मिशन इंद्रधनुष्य ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला आहे. पहा, मिशन इंद्रधनुष्य ही योजना कशाशी संबंधित आहे? तर पहा, पर्याय क्रमांक 1 आरोग्याशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग जी भरती 2021ला झाली होती फेब्रुवारीमध्ये त्यावेळी विचारण्यात आला होता. आणि हा प्रश्न 2021ला जी पोलीस भरती झाली आहे म्हणजे पहा 19ची पोलीस भरती जी झाली आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना ही जी योजना आहे ही कोणाच्या नावावर आहे? पहा, शेतकरी अपघात विमा योजना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. तर या योजने जी आहे ही जी योजना आहे ही कोणाच्या नावावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर आहे शेतकरी अपघात विमा योजना. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला 4 राज्य दिले आहेत, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश. तर या 4 राज्यापैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये सध्या महिला मुख्यमंत्री आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सध्या महिला मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं नाव आहे पहा ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी आहेत ह्या मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या. लक्षात ठेवा, गुजरात, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेशमध्ये जे मुख्यमंत्री आहेत हे एक पुरुष आहेत, फक्त महिला जे आहेत ह्या आहेत पहा पश्चिम बंगालमध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे? पहा, पहिले एक सेंद्रिय राज्य भारतातील कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सिक्कीम हे जे राज्य आहे भारतातील पहिलं सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय असणारं राज्य आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा 2019च्या तलाठी भरतीला सुद्धा आणि 2019च्याच पहा पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न 8 आहे, भारतातील पहिले कोणते गाव आहे की जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? पहा, भारतातील पहिलं असं कोणतं गाव आहे की ते पूर्णपणे गाव सौर ऊर्जेवर चालतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर पंढरी हे गाव आहे हे भारतातील असं पहिलं गाव आहे की ते पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्भर आहे किंवा सौर ऊर्जेवर चालणारं गाव आहे. यावर अजून एक प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की भारतातील असं कोणतं विमानतळ आहे की ते पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं? लक्षात ठेवा, कोचीन विमानतळ जे आहे हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ आहे. गाव विचारलं तर पंढरी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, केंद्राने
22 भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी एक कोणते पोर्टल सुरू केले आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर भारत सरकारने म्हणजेच पहा केंद्र सरकारने 22 भारतीय भाषा शिकण्यासाठी एक उपलब्ध केलेला आहे पोर्टल. त्या पोर्टलचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर भारतवाणी या नावाचं एक पोर्टल आहे. लक्षात ठेवा, भारतवाणी या नावाचं पोर्टल आहे आणि हे पोर्टल जे आहे हे भारतामधील आपल्या 22 भाषा शिकण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे विस्ताराची मागणी कोणत्या गटांनी केली आहे? पहा, संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे सुरक्षा परिषद त्याचा विस्तार करण्याची जी मागणी आहे ही खालीलपैकी कोणी केली आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर G4 जो गट आहे, पहा G4 गट आहे, तर या गटाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद जे आहे याला विस्तार करण्याची मागणी केलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे? मनोधैर्य योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर महाराष्ट्र राज्य या राज्याने मनोधैर्य योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे. त्या लिंकवरती पहा, जेवढ्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये महत्त्वाच्या ज्या योजना सुरू होतात दरवर्षी होणाऱ्या योजना, त्यावर एक आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्या पूर्ण योजना आपण डिस्क्रिप्शनमध्ये घेतलेल्या आहेत. पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 12 आहे. खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारतीयांनी नमामि गंगे योजनाकरिता करार केला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारतीयांनी, लक्षात ठेवा, नमामि गंगे या नावाची एक योजना जी आहे यासाठी एक करार केला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जर्मनी या देशासोबत नमामि गंगे योजना जी आहे यासाठी करार करण्यात आला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे. अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अष्टाध्यायी. मित्रांनो, आपल्याला पुस्तक आणि लेखक यावर प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो पहा. 1 ते 2 मार्कसाठी हा प्रश्न नेहमी विचारले जातात. त्यासाठीच आपण पहा 100 पुस्तकं आणि त्याची लेखक प्रॉपरमध्ये घेतलेली आहेत. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची दिलेली आहे. तर अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक आहेत पहा पर्याय क्रमांक 3. तर पाणिनी जे आहेत हे अष्टाध्यायी पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न 14 आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पहा, भारत स्वतंत्र कधी झाला? 1947. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर आचार्य कृपलानी हे जे आहेत 1947 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? मित्रांनो, यावर आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात पहा. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता की आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आहे? लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश जे राज्य आहे त्याची नवीन राजधानी आहे अमरावती. जर आपल्याला जुनी राजधानी विचारलं तर पहा, जुनी राजधानी आहे आंध्र प्रदेशची होती हैदराबाद. आणि हैदराबाद जी आहे ही सध्या तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. पहा, 2014 ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य हे वेगळं करण्यात आलं आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद, आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. या ठिकाणी प्रश्न आहे की आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती आहे, पण ती कोणत्या नदीच्या काठावरती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर कृष्णा या नदीच्या काठावर आहे पहा अमरावती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 16 आहे. नम्मा मेट्रो ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. नम्मा मेट्रो ही जी आहे ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे नम्मा मेट्रो. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तिमत्व आहे की त्यांना भारतरत्न मिळालेला नाही? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑप्शनमध्ये 4 आपल्याला नाव दिलेले आहेत. तर त्यापैकी असं खालीलपैकी कोणतं व्यक्तिमत्व आहे की आतापर्यंत त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? भारतरत्न हा जो आहे पहा, हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि हा आतापर्यंत कोणाला देण्यात आलेला नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर रतन टाटा यांना देण्यात आलेला नाही. यामध्ये नेल्सन मंडेला, अब्दुल गफार खान आणि लता मंगेशकर या तिघांनाही भारतरत्न मिळालेला आहे. रतन टाटा यांना आतापर्यंत भारतरत्न मिळालेला नाही. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते? पहा, ग्रास कोर्ट म्हणजेच गवताचं जे मैदान असतं त्यावर करण्यात येते. पहा, खालीलपैकी अशी कोणती ती स्पर्धा आहे?
याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर जे विम्बल्डन ओपन आहे ही स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित केली जाते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, वाशिम जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यामधून महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर जाणार नाही? मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. वाशिम जिल्ह्यातील असा खालीलपैकी कोणता तालुका आहे की त्या तालुक्यामधून महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर जो आहे तो जाणार नाही? आपल्याला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, कारण जे काही वाशिमचे विद्यार्थी असणार आहेत त्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरतीला जे विचारण्यात आले आहेत यातील जवळपास काही प्रश्न असे असतात की ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा रिपीट विचारण्यात येतात. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, वाशिम या तालुक्यामधून महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर जो आहे तो जाणार नाही. यामध्ये कारंजा, रिसोड आणि मालेगाव मधून जात आहे, वाशिम मधून जात नाही. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तक आहे ब्रेकिंग इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, राजीव मल्होत्रा जे आहेत हे ब्रेकिंग इंडिया. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, या ठिकाणी आपल्याला पुस्तकाचं नाव इंग्रजीमध्ये दिलं जातं. ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक तर राजीव मल्होत्रा. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, महाराष्ट्र शासनाची कौशल्य विकास योजना ही कोणाच्या नावावर आहे? पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची कौशल्य विकास योजना आहे तर ही कोणाच्या नावावर आहे? जसे की शेतकरी अपघात विमा योजना ही जी होती ही गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर होती, पण कौशल्य विकास योजना ही जी आहे ही पर्याय क्रमांक 4 प्रमोद महाजन यांच्या नावावरती आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा आपल्याला प्रश्न यावर 3 वेळा विचारण्यात आला आहे. फ्लिपकार्ट कंपनीच्या ऐवजी आपल्याला 1 वेळा स्नॅपडील विचारण्यात आलं होतं आणि 1 वेळा आपल्याला अमेझॉन विचारण्यात आलं होतं. लक्षात ठेवा अमेझॉन आणि स्नॅपडील आणि या ठिकाणी फ्लिपकार्ट आहे. तर फ्लिपकार्ट ही जी कंपनी आहे ही पर्याय क्रमांक 2 ई कॉमर्स कंपनी आहे. म्हणजे पहा ऑनलाईन विक्री करणारी म्हणजे ऑनलाईन वस्तू वगैरे जे आहे ती विक्री करणारी कंपनी आहे फ्लिपकार्ट. त्याच पद्धतीने स्नॅपडील देखील तशीच आहे आणि अमेझॉन देखील ई कॉमर्सच आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? मित्रांनो जी येणारी वनरक्षक भरती असणार आहे त्या वनरक्षक भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. पहा तर राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे पहा पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य. हा प्रश्न मित्रांनो नोट करून घ्यायचा आहे किंवा पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. प्रश्न 24 आहे, भारतीय घटनेच्या डॅश व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असते. तर पहा भारतीय घटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार प्रत्येक जे घटक राज्य आहे त्या घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय देण्यात आलेलं आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कलम 214. लक्षात ठेवायचे कलम 214 अनुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असतं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, एका महिन्यात जास्तीत जास्त नळ कनेक्शन देणारे देशातील पहिले शहर कोणते ठरले आहे? हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो करंट अफेअर्स 2022 वर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर खालीलपैकी असं कोणतं शहर आहे देशातील की ते एका महिन्यात जास्तीत जास्त नळाचं कनेक्शन देणारं पहिलं शहर ठरलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर शहाजनपूर हे जे आहे हे एका महिन्यात जास्त नळ कनेक्शन देणारं देशातील पहिलं शहर ठरलं आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी क्षेत्रासाठी स्मार्ट प्रकल्प सुरू केला आहे? पहा कृषी क्षेत्रासाठी स्मार्ट प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य कोणते किंवा राज्य कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर महाराष्ट्र राज्य जे आहे या राज्याने नुकतंच पहा राज्य कृषी क्षेत्रासाठी स्मार्ट प्रकल्प जे आहे हे सुरू केलेले आहेत. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मुलाहिजा बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा या ठिकाणी वाक्प्रचार आहे मुलाहिजा बाळगणे. तर याचा अर्थ होतो काय? तर पर्याय क्रमांक 1 परवा करणे त्यालाच म्हणतो पहा मुलाहिजा बाळगणे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो या पद्धतीचे जे काही वाक्प्रचार आहेत त्याला आपण अनुसरून 100 वाक्प्रचार घेतलेले आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते? पहा जळगाव जिल्ह्यासाठी अग्रणी बँक म्हणून कोणती बँक जी आहे ही काम पाहते?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सेंट्रल बँक ऑफ इंडिया। ही जी बँक आहे पहा CBI सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे ही जळगाव जिल्ह्यासाठी अग्रणी बँक म्हणून काम करते। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स खालीलपैकी कोणी तयार केलेला आहे। मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो आहे हा खालीलपैकी कोणी निर्माण केलेला आहे। याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर महबूब उल हक यांनी ह्यूमन इंडेक्स जो आहे पहा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे हा तयार केलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे। पर्याय 3 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात खालीलपैकी कोणाचा पंतप्रधान होता किंवा प्रधानमंत्री होता। पहा हेमाडपंत हा जो आहे हा मध्ययुगीन इतिहासात असणारा एक महत्त्वाचा व्यक्ती होता, तर तो कोणाचा प्रधानमंत्री होता। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर यादवांचा प्रधानमंत्री होता पहा हेमाडपंत। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा औरंगाबाद पोलीस भरतीसाठी। औरंगाबाद पोलीस भरती जी झाली आहे 2018 साली त्यामध्ये हा प्रश्न एक वेळा आलेला प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत पहा। प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 5 आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही। प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा तलाठी भरती 2016 आणि हाच प्रश्न 2018 ला विचारण्यात आलेला होता। तर खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की जी दलित साहित्य चळवळीशी संबंधित येत नाही। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर रमेश ढसाळ हे जे आहेत हे दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाहीत। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे पंचशील करारावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे 2 देश कोणते। पहा जो पंचशील करार झालेला आहे त्यावर सर्वात आधी सही करणारे किंवा स्वाक्षरी करणारे 2 देश कोणते। याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 भारत आणि चीन हे जे 2 देश आहेत हे असे सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे पहा 2 देश ठरलेले आहेत पंचशील करारावर। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही। पहा खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की ती पश्चिम वाहिनी नाही। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जी पैनगंगा नदी आहे ही पश्चिम वाहिनी नदी नाही। यामध्ये उल्हास नदी, सावित्री नदी आणि वशिष्ठी नदी ज्या तीनही नद्या आहेत लक्षात ठेवायचे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा पश्चिम वाहिनी नद्या उल्हास, सावित्री आणि वशिष्ठी, पैनगंगा येत नाही। पर्याय 4 आपलं उत्तर असेल। प्रश्न 8वा आहे कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे। पहा पूर्वीचं म्हणजे ऐतिहासिक म्हणजे जुनं नाव जे आहे हे कलिंग होतं लक्षात ठेवा, तर ते राज्य कोणतं आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ओडिसा या राज्याचं जुनं नाव म्हणजेच ऐतिहासिक नाव जे आहे हे आहे पहा कलिंग किंवा कलिंगचं जे नवीन नाव आहे ते आहे ओडिसा किंवा ओडिशा। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिचच्या वेळेच्या डॅश आहे। याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 5.5 तास पुढे। लक्षात ठेवायचे मित्रांनो 5.5 तास पुढे आहे भारतीय प्रमाणवेळ कशाच्या ग्रीनिच वेळेच्या अनुसार। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही। पहा गोदावरी नदीची उपनदी नसणारी कोणती आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर इंद्रायणी नदी जी आहे ही गोदावरी नदीची उपनदी येत नाही। यामध्ये इंद्रावती, दुधना आणि प्रवरा ह्या तीनही ज्या नद्या आहेत ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। पहा गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत कोणत्या कोणत्या इंद्रावती, प्रवरा आणि दुधना, इंद्रायणी नाही। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 11 आहे अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे। मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला जास्त प्रमाणामध्ये विचारण्यात आलेला आहे, कारण हा प्रश्न पहा आपल्याला 2016, 2018, 2019 अशा सर्व सरळ सेवेसाठी विचारण्यात आलेला आहे। तर कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कलम 17। लक्षात ठेवायचंय अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा असेल कलम 17 नुसार। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 12 आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात। पहा जे उच्च न्यायालय आहे त्यामधील जे जज असतात किंवा न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करतो। याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तर राष्ट्रपती हे जे आहेत हे उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती करत असतात। आणि मित्रांनो राष्ट्रपतीवर जर विचारायचा प्रश्न झाला तर सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत लक्षात ठेवा द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत सध्याच्या राष्ट्रपती आहेत। द्रौपदी मुर्मू सध्याच्या राष्ट्रपती आहेत। पंतप्रधान विचारले तर पहा नरेंद्र मोदी हे जे आहेत हे सध्याचे पंतप्रधान आहेत। प्रश्न 13 आहे सोलार कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते। पहा जे सोलार कुकर आहे आणि त्याची जी पेटी असते तर त्या पेटीला आतल्या बाजूला कोणत्या रंगाने रंगवलेलं असतं।
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर फक्त काळा रंगाने रंगवलेली असते पहा सोलार कुकरची आतील पेटी. काळ्या रंगाने का रंगवलेली असते तर काळा रंग हा जो आहे हा सूर्यप्रकाशाला जास्त स्वतःकडे खेचून घेतो, त्यामुळे काळा रंग जो आहे हा सोलार कुकरच्या पेटीच्या आतल्या बाजूला वापरतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपेटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो. पहा हिपेटायटिस बी हा जो आजार आहे हा म्हणजे माणसाच्या कोणत्या आतील इंद्रियावर प्रादुर्भाव करतो. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 यकृतावर पहा परिणाम करत असतो हिपेटायटिस बी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे 53वा भारतीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. कितवा लक्षात ठेवा 53वा भारतीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गोवा असं येईल पहा. गोव्यामध्ये दरवर्षी भारतीय चित्रपट महोत्सव जो आहे हा आयोजित करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे कोणत्या पदार्थाची घनता ही सर्वात कमी आहे. ऑप्शन मध्ये आपल्याला पहा पाणी, मध, रॉकेल आणि ग्लिसरीन दिला आहे. तर यापैकी सर्वात कमी घनता कोणत्या पदार्थाची असेल. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर रॉकेलची जी घनता आहे ही सर्वात कमी असणार आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 17 आहे दक्षिण भारतामध्ये पहिले बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पहा पहिलं बाल न्यायालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर हैदराबाद या ठिकाणी. लक्षात ठेवायचे मित्रांनो जर आपल्याला कधी कधी या ठिकाणी राज्य विचारले, कधी कधी आपल्याला शहर विचारतात. लक्षात ठेवा शहर जर असेल तर हैदराबाद आणि राज्य जर विचारलं तर राज्य आहे पहा तेलंगणा. या राज्यामध्ये आणि हैदराबाद शहरामध्ये पहिलं बाल न्यायालय जे आहे हे स्थापन किंवा सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे भारताने नुकतेच आकाशवाणी मैत्री चॅनल कोणत्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेला आहे. पहा भारताने नुकतंच एक आकाशवाणी मैत्री चॅनल जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि याचा उद्देश काय आहे तर देशाच्या म्हणजे दुसऱ्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. तर तो देश कोणता आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर बांगलादेश या देशासोबत आकाशवाणी मैत्री चॅनल सुरू केला आहे जेणेकरून बांगलादेशच्या जनतेशी संवाद साधता यावा. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2016 ला तलाठी भरती आणि 2019 ला हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर गोवा या ठिकाणी आहे डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे ललिता बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. पहा ललिता बाबर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर धावपटू आहेत पहा ज्या स्टिपल चेस रनिंग करतात त्यामध्ये यांचं नाव जास्त प्रमाणात घेतलं जातं कारण यावरच हे प्रश्न आपल्याला नेहमी विचारतात. लक्षात ठेवा ललिता बाबर धावपटू. या ठिकाणी आपल्याला जर 2022 नुसार जर धरायचं चाललं तर नीरज चोप्रा यांच्यावरही प्रश्न आपल्याला येऊ शकतो जे की भालाफेकीसाठी प्रसिद्ध आहे ते नीरज चोप्रा. प्रश्न 21 आहे नुकतेच निधन झालेले S.R. नाथन हे कोणत्या देशाचे पूर्व राष्ट्रपती होते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर सिंगापूर या देशाचे राष्ट्रपती होते पहा पूर्व राष्ट्रपती S.R. नाथन. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA इंडेक्स सिस्टीम जी आहे ही सुरू केलेली आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने. लक्षात ठेवायचे गुन्हा कमी करण्यासाठी पोलिसांनी DNA इंडेक्स सिस्टीम जी आहे ही सुरू केली आहे. उत्तर आहे याचं आंध्र प्रदेश. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाने खालीलपैकी कोणती मोहीम सुरू केलेली आहे. मित्रांनो यामध्ये 23 ते जे 26 प्रश्न असणार आहेत म्हणजे 4 प्रश्न असणार आहेत हे आपण 2022च्या करंट अफेअर्सवर घेतलेले आहेत. लक्षात ठेवा तर राष्ट्रीय महिला आयोगाने कोणती मोहीम सुरू केली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर डिजिटल शक्ती 4.0 या नावाची एक मोहीम आहे ही राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे कोणत्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. पहा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव याचं आयोजन कोणत्या राज्याने केलं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर हरियाणा या राज्याने केलेलं आहे पहा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हे आयोजन. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अमर सरकार पोर्टल लॉन्च केला आहे. पहा एक नवीन पोर्टल आहे
तर अमर सरकार पोर्टल हे कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा राज्य सरकारने अमर सरकार पोर्टल जे आहे हे सुरू केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा हा. तर खालीलपैकी असं कोण आहे की त्यांना तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार 2022 जो आहे हा देण्यात आला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर प्रसाद वनारसे यांना तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार जो आहे 2022चा तो देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 26 आपले जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला या 26 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. ही जी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे पहा आपण, वाशिम भरती जी झालेली आहे, वाशिम तलाठी भरती 2016ची त्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. यातील जे काही 4-5 प्रश्न आहेत हे आपण करंट अफेअर्स 2022 वर घेतलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.